राधानगरी तालुक्यातील कंतेवाडी येथील एका युवा महिलेने माळ रानावर कलिंगडची यशस्वी शेती केली आहे. शेतकरी स्वाती पाटील यांनी 1.5 एकर शेतातून जवळपास 20 टन कलिंगडचे उत्पादन घेतले आहे. यातून त्यांना जवळपास 5 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त स्वाती पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी खास बातचीत केली आहे. दर्शको, पीपीएन न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आहे जागतिक महिला दिन. या अनुषंगाने आम्ही आज आलो आहोत राधानगरी तालुक्यातील कंतेवाडी या गावामध्ये. जेमतेम 1500 ते 1600 लोकसंख्येचं हे गाव. तर आज आपल्यासोबत बातचीत करणार आहे महिला शेतकरी स्वाती पाटील यांनी एक नाविन्य असा प्रयोग केला आहे शेतीमध्ये. तो वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्याकडूनच आता स्वतः आपण माहिती घेऊया. तर आता आपल्यासोबत आहेत महिला शेतकरी कंतेवाडीच्या स्वाती पाटील. सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर यासाठी आज आम्ही तुमच्या प्लॉटवर आलो की तुम्ही कलिंगडची लागवड केली आहे. तर किती क्षेत्रावर लागवड केली आहे तुम्ही? कलिंगडची लागवड 50 गुंठेमध्ये केलेली आहे. यासाठी तुम्हाला किती रोपं लागली? 7,000 रोपं लागली आहे. त्यासाठी तुम्ही एक नाविन्यपूर्ण हे प्रोग्राम राबवला आहे शेतामध्ये की पॉलिथिन पेपर वापरलं. त्याचं कारण काय नेमकं वापरायचं? कारण म्हणजे ठिबकच्या साहाय्याने आम्ही मल्चिंग व ठिबकच्या साहाय्याने असं मनुष्यबळ कमी आणि पाण्याचा वापर कमी व शेतातील माणसं कमी लागणारे हे आम्ही वापर केलेला आहे. आणि त्यात आम्ही मल्चिंग हातरून खाली ठिबक हातरून मल्चिंग हातरले आणि त्याच्यावर आम्ही रोपं 7,000 लावलेले आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही याच्यावर म्हणजे खत पाणी वगैरे काय असेल ते ड्रिपच्या साहाय्याने वापरतो. अंदाजे आता तुम्ही हा माल काढायला चालू केला आहे तर साधारण किती माल निघलाय तुमच्या शेतावरती? आता साधारणतः 20 टन आमचा माल निघलेला आहे. 20 टन. त्याला काय हमी भाव बसला येतात तरी? 20,000 हमी भाव बसतो. तर कशा प्रकारे तुम्ही जमिनीची निवड केली आहे? डोंगर भागाची जमीन आहे. गंगा पाण्याचा निचरा पूर्ण खाली उतरतोय आणि त्यात गोडवा तयार होतोय. आणि खरं म्हणजे ठिबकच्या साहाय्याने आपल्याला काय करता येते हे कुठं जमिनीचा वापर करता येतोय हा त्याच्या कलिंगड्याच्या ह्याच्यातनं कसा गोडवा निर्माण होईल असं त्याच्यातनं आम्ही हे घेतले. त्याच्यावर तुम्ही कीड नियंत्रणासाठी काय काय वापरलंय? मास्की गरी सापळे आम्ही वापरले. म्हणजे कीटकनाशकाचा हा, वापर कीटकनाशक कमी प्रमाणात केला. हो. मग आता तुम्ही दुसरं सुद्धा पीक घेतलंय. काय नाविन्यपूर्व पीक घेतलंय ते सांगा तुम्ही. दुसरं पीक म्हणजे आम्ही हळद सेंद्रिय केलेले आहे. किती हळद काढली? 200 टन हळद काढलेले आहे. 2 टन 200 किलो. हा 200 किलो. याला जोड म्हणून आणि कुठला व्यवसाय तुम्ही केलाय? पंढरपुरी म्हशी आमच्या आहेत. किती आहेत? 6 आहेत. मग किती दूध जाते आता सध्या? सध्या आमचं 12 लिटर दूध जाते. काय हमी भाव असते त्याला? आम्ही सरासरी किती रुपये लिटर जाते दूध तुमचं? सरासरी आमचं दूध एक 40 ते 50 रुपये. 50. तर आता तुम्ही एवढा नाविन्यपूर्व प्रयोग केला आहे तर इतर महिलांना तुम्ही कशा प्रकारे संदेश द्या? महिलांना संदेश एकच आहे, अशी सेंद्रिय शेती ही आपल्या आंतरपिकं अशी घेऊन 6 महिन्याची आपण काय फायदा मिळतोय आपल्याला. आणि या महिलांनी जास्तीत जास्त कमी खर्चात कमी आपण जास्ती उत्पादन काढणे हे महिलांनी माझा संदेश आहे. अशी 6 महिन्याचीच पिकं काढावी आणि भरपूर त्यातनं उत्पादन मिळावं हीच माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आता तरी कलिंगड किती लाखाची तुम्ही विकल्यात? आम्ही जवळजवळ आता 1.5 लाखाची कलिंगडी विकली. कलिंगडीचे उत्पादन आम्ही असे केले आहे की 1.5 लाखाचा फायदा आम्हाला मिळालेला आहे आणि 2-2.5 लाखाचा फायदा अजून शिल्लक आहे. आणि हे आम्हाला असं वाटते की बघूनच समाधान आम्हाला वाटते की असं कमी ह्याच्यात जास्ती उत्पादन आम्हाला मिळालं असं सल्ला आम्हाला मला वाटते महिलांनी द्यावा. महिला त्याच्यामुळं महिलांनी जास्ती करून कमी दिवसाच्या पिकात जास्ती उत्पादन निघावं इकडं त्यांनी प्रोत्साहन करावं. कुठली आणि पिके घेतली तुम्ही त्यात? हळद, झेंडू पीक आणि कलिंगड. ह्यामध्ये झेंडूमध्ये तुम्हाला पैसे भरपूर मिळाले का? झेंडू आमचा सरासरी 100 रुपये किलो गेला. किती एकर लावले? झेंडू अर्धा एकर होता. आज आपण बघितलं तर कंतेवाडीच्या या स्वाती पाटील या महिलेने आपल्या 1.5 एकर क्षेत्रावरती कलिंगडाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन एक महिलांना चांगल्या प्रकारे संदेश दिलेला आहे. तर खरोखरच हम भी किसी से कम नाही असे या महिलेने आपल्या शेतावरती प्रयोग करून दाखवत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून
हे यशस्वी प्रयोग केलेले आहेत. तर खरोखरच या महिलेला BPN परिवाराकडून जागतिक महिला दिनाचा सलाम. BPN साठी राधानगरीहून उत्तम पाटील.